Hello my dear friends. Today we are going to discuss one more bridge course activity of English Standard 10th, activity number 23. Welcome back to my channel English Winglish. Before that, let's see the instructions for you. ॲक्टिव्हिटीज करताना कोणत्या सूचना पाळायच्या ते पहा. रीड द पॅसेज केअरफुली. पॅसेज काळजीपूर्वक वाचा. पार्टिसिपेट ॲक्टिव्हली. ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या जातील त्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट व्हा, सक्रिय सहभाग नोंदवा. टेक हेल्प ऑफ युअर पेरेंट्स ऑर टीचर्स ऑर फ्रेंड्स. आणि जर आवश्यकता असेल तर तुमच्या पेरेंट्सची किंवा टीचर्सची किंवा फ्रेंड्सची मदत घ्या. सो लेट्स गेट स्टार्टेड. ॲक्टिव्हिटीज सोडवण्याच्या अगोदर कंपाऊंड सेंटेन्सेस आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस म्हणजे काय ते पाहूया. अ कंपाऊंड सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट कनेक्ट्स टू इंडिपेंडंट क्लॉजेस typically with a coordinate conjunction like for, nor, yet, and, or, but. म्हणजेच but, or, and, nor यासारख्या कंजंक्शनने जेव्हा दोन स्वतंत्र वाक्य जोडली जातात तेव्हा कंपाऊंड सेंटेन्सेस होतात. फॉर एक्झाम्पल, गिव्ह मी सम वॉटर और द फायर विल स्प्रेड. या वाक्यामध्ये गिव्ह मी सम वॉटर हे एक वाक्य आणि द फायर विल स्प्रेड हे दुसरं वाक्य स्वतंत्र वाक्य आहे. त्यांचे अर्थपूर्ण अशी ही वाक्य आहेत, पण या दोन वाक्यांना और या कंजंक्शनने जोडण्याचं काम केलेलं आहे आणि त्यापासून एक स्वतंत्र पुन्हा वाक्य तयार झालं आहे. गिव्ह मी सम वॉटर, मला पाणी द्या, नाहीतर द फायर विल स्प्रेड, आग पसरेल. सो दिस इज द कंपाऊंड सेंटेन्स. नाउ लेट्स सी द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. A complex sentence is a sentence with one independent clause and at least one dependent clause. Complex sentences मध्ये एक डिपेंडंट क्लॉज असतो आणि एक इंडिपेंडंट क्लॉज असतो. असे दोन क्लॉजेस एकत्र जोडण्याचं काम कंजंक्शनने केलं जातं आणि त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. Complex sentences often use subordinating conjunction like since or until to connect clauses. दोन क्लॉजेस जोडण्यासाठी सिन्स और अंटिल यासारख्या कंजंक्शनचा वापर केला जातो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स यांच्यामध्ये काय फरक आहे तर कंपाऊंड सेंटेन्सेसमध्ये दोन स्वतंत्र इंडिपेंडंट क्लॉजेस असतात, स्वतंत्र वाक्य असतात आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक इंडिपेंडंट क्लॉज असतो आणि एक किंवा अनेक डिपेंडंट क्लॉजेस असतात. सो हा फरक आहे. लेट्स सी द एक्झाम्पल. वेन आय ग्रो अप आय यूज दिस कार. वेन आय ग्रो अप हे डिपेंडंट क्लॉज आहे. हे एवढंच वाक्य फक्त याने अर्थपूर्ण होत नाही. मी जेव्हा मोठा होईल काय, पण हे अर्थपूर्ण वाक्य नाही म्हणून ते डिपेंडंट क्लॉज आहे. आणि आय यूज दिस कार हा मात्र इंडिपेंडंट क्लॉज आहे, कारण आय यूज दिस कार, मी ही कार वापरेन, याने पूर्ण अर्थबोध होतो. पण एक डिपेंडंट क्लॉज आणि एक इंडिपेंडंट क्लॉज असे दोन क्लॉजेस एकत्र जोडलेले आहेत या कॉमाने आणि म्हणून हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालेला आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये नेहमी इफ देन स्ट्रक्चर वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर ऑलवेज ट्राईंग टू बी नॉर्मल you will never know how amazing you can be. So these are the complex and compound sentences. Now let's see the activities. Learning activity. Read the following passage carefully and do as directed. खाली जो दिलेला पॅसेज आहे तो वाचा आणि काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कंप्लीट करा. हा जो माझीचा पॅसेज आहे हा तुम्हाला मागच्या वर्षीच्या स्टँडर्ड 9th टेक्स्टबुकमधील आहे. त्यामुळे आपण असं एक्सप्लेनेशन नाही पाहणार आहोत, फक्त पॅसेज वाचणार आहोत आणि ॲक्टिव्हिटीज सॉल्व करणार आहोत. लेट्स सी. माझी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. ऑन द पेज हेडेड 17 May 2157 शी रोट, टॉमी टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. It was a very old book. Maji's grandfather once said that when he was a little boy,
his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. They turned the pages, which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. And then, when turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. So, this is the passage. Now, let's see the activities. Do as directed. सांगितल्याप्रमाणे करा. फर्स्ट क्वेश्चन, अंडरलाइन द मेन क्लॉज. तुम्हाला हे वाक्य दिलं तर ॲक्च्युली आपल्याला पॅसेजमध्ये अंडरलाईन करायचं आहे, परंतु आपण इथे वाक्यच लिहिलेलं आहे पॅसेजमधलं आणि या पूर्ण वाक्यामधलं मेन क्लॉज खाली अंडरलाईन केलेली आहे. दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली. सो दे टर्न द पेजेस हा मेन क्लॉज, कारण इथपर्यंत वाक्य जर घेतलं आपण तर वाक्याचा पूर्ण अर्थबोध होतो, म्हणून हा मेन क्लॉज. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे फक्त विच वर येलो अँड क्रिंकली हे वाक्य घेतलं तर याने पूर्ण अर्थबोध होत नाही. जे येलो आणि क्रिंकली होते काय तर याची मदत घ्यावी लागते, या वाक्याची मदत घ्यावी लागते, म्हणून हा डिपेंडंट क्लॉज झाला. ओके, सो या वाक्यात दे टर्न द पेजेस हा मेन क्लॉज, त्याच्याखाली आपण अंडरलाईन केली. नेक्स्ट, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. अर्थात हेच वाक्य आपण घेतलं, या वाक्यात मगाशी आपण बघितल्याप्रमाणे हा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे डिपेंडंट क्लॉज झालेला आहे. विच वर येलो अँड क्रिंकली, कारण हे जर वाक्य आपण घेतलं तर याने अर्थभूत होत नाही, पूर्ण अर्थ समजत नाही. जे येलो आणि क्रिंकली होतं काय तर त्याच्यासाठी या वाक्याची आवश्यकता असते. सो दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज, उपवाक्य. थर्ड क्वेश्चन, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस इन सिम्पल पास्ट टेन्स. आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स, संपूर्ण स्टोरीज पास्ट टेन्समध्ये आहे, त्यामुळे सगळीच वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे. आपण हे एक वाक्य घेतलेलं आहे, माझी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. रोट हे वर्ब इथे आहे, राईटचा पास्ट टेन्स. हे वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्ट टेन्स. अंडरलाईन द इन्फिनिटिव्स. वाक्यातलं इन्फिनिटिव्स आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. इन्फिनिटिव्स म्हणजे मेन व्हर्ब. सो इथे बघा, इट वॉज ऑफली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग. हे मेन व्हर्ब आहे वॉज, आणि हे आणखी एक व्हर्ब रूट व्हर्ब ज्याला आपण म्हणतो, जे ते जसेच्या तसं वाक्यात आलेलं आहे, ते कुठलंही सब्जेक्ट असो चेंज होत नाही, त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. सो टू रीड, जेव्हा व्हर्बच्या अगोदर टू आलेलं असतं वाक्यात तेव्हा ते इन्फिनिटिव्ह असतं. सो आपण अंडरलाईन केलेलं आहे इन्फिनिटिव्हला, टू रीड. फिफ्थ क्वेश्चन, आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक वाक्याखाली आपल्याला ओळखायचं आहे. तर पॅरेग्राफमध्ये हे उद्गारवाचक वाक्य आहे, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. इन्व्हर्टेड एक्सक्लेमेटरी मार्क आहे इथे, त्यामुळे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. सिक्स्थ क्वेश्चन, आयडेंटिफाय द फायनाईट वर्ब. आपल्याला फायनाईट वर्ब ओळखायचं आहे, म्हणजेच मेन वर्ब. टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. हे इथे वर्ब फाइंडचा पास्ट टेन्स इथे यूज केलेला आहे. फायनाईट वर्ब म्हणजे जे वर्ब बदलते या सब्जेक्टनुसार किंवा टेन्सनुसार किंवा नंबरनुसार बदलते, त्यांना आपण फायनाईट वर्ब असे म्हणतो. तर फाउंड हे इथे फायनाईट वर्ब म्हणून वापरलेलं आहे. अंडरलाईन द सिम्पल सेंटेन्स. आणि आपल्याला पॅसेजमध्ये हे सिम्पल सेंटेन्स आलेलं आहे, मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट. सिम्पल सेंटेन्स सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी वाक्याची रचना असते, ते सिम्पल सेंटेन्स स्टेटमेंट असतं ते. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय मगाशी आपण पाहिलं, आणि ते ओळखून पॅसेजमधून आपण इथे लिहिलेलं आहे, मार्जीज फादर वन्स सेड दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम. सो एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक
मेन मेन क्लॉज असे 2 क्लॉजेस इथे जोडलेले आहेत दॅट या कंजंक्शनने, म्हणून तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स ते झालेला आहे. नाइन्थ क्वेश्चन, आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. आणि आन्सर आहे दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स. अँड या कंजंक्शनने 2 क्लॉजेस इथे जोडलेले आहेत. दोन्हीही क्लॉजेस हे इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत, सो म्हणून ते कंपाऊंड सेंटेन्स आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली. अजून एक पॅसेज तुम्हाला इथे दिलेला आहे आणि ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. हा देखील पॅसेज तुम्हाला 9th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. सो आपण इथे वाचूया आणि मग ॲक्टिव्हिटी सॉल्व करूया. इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल दे फाउंड स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम टू बी एक्झॅक्टली what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. So they begged the jeweler not to sell it for 3 days, and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. So this is the passage. Now let's see the activities. Underline the main clause. मेन क्लॉज खाली आपण अंडरलाईन केलेली आहे. पॅसेजमध्ये हे सेंटेन्स आहे, दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड. हे पूर्ण वाक्य, पूर्ण अर्थबोध होतो या वाक्याने, त्यामुळे हे मेन क्लॉज आणि हा पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज. तर आपल्याला मेन क्लॉज अंडरलाईन करायला सांगितलाय, म्हणून आपण दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड या क्लॉजच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. ऑफकोर्स हेच वाक्य आपण घेतलेलं आहे आणि या वाक्यात हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्यामुळे आपण इथे आन्सर लिहिलेला आहे विच सीम टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वर लुकिंग फॉर. हा सबऑर्डिनेट क्लॉज. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस इन सिम्पल पास्ट टेन्स. ऑफकोर्स ही पण एक स्टोरी आहे, त्यामुळे संपूर्ण स्टोरी पास्ट टेन्समध्ये आहे आणि त्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स. In a shop at the Palace Royal, they found a string of diamond. इथे found हे वर्ब पास्ट टेन्स मध्ये आलेला आहे. सब्जेक्ट आणि पास्ट टेन्सचं रूप आलेलं आहे इथे, त्यामुळे हा सिंपल पास्ट टेन्स होतो. अंडरलाईन द नॉन फायनाईट वर्ब. आता आपल्याला इथे नॉन फायनाईट वर्ब म्हणजेच इन्फिनिटिव्ह टू सेल हे आलेलं आहे. आपण अंडरलाईन न करता इथे आन्सर लिहिलेला आहे. सो आज आपण काय शिकलो फ्रेंड्स? टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज आपण आयडेंटिफाय करायला शिकलो, ओळखायला शिकलो. टू अंडरस्टँड द इन्फिनिटिव्ज अंडरस्टँड आपल्याला झाले, समजले आपल्याला. टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स हे आयडेंटिफाय करायला शिकलो, ओळखायला शिकलो. सो this is the activity. I hope you have understood the activity very well. Thank you so much my friend. Please like this video, share to your friends, and of course don't forget to subscribe my channel. Thank you.